हे आहे स्टार आणि आपण पाहत आहात स्टार वन मिनी बस, अचूक निर्भीड पत्रकारिता। अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा निर्णय रद्द करून भारतीय संविधानाच्या मूलभूत तत्वांचे संरक्षण करण्याबाबत आज RPI आठवले गटाच्या वतीने जिल्हाधिकारी सांगली यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनात म्हटलं आहे, उपवर्गीकरणामुळे अनुसूचित जाती समाजात अंतर्गत मतभेद व सामाजिक तेढ वाढू शकते आणि संविधानाने अपेक्षित केलेली सामाजिक एकता व बंधुता कमकुवत होऊ शकते। तसेच आरक्षणाच्या लाभांचे वितरण अधिक वादग्रस्त होऊन न्यायालयीन वाद वाढण्याची शक्यता आहे व विविध अनुसूचित जाती घटकांमध्ये संघर्ष निर्माण होऊन सामाजिक शांततेवर परिणाम होऊ शकतो। जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन पार पडले। यावेळी उपस्थित युवकांकडे जिल्हाध्यक्ष श्वेतपद्म कांबळे, शहर जिल्हाध्यक्ष पोपट भाऊ, जिल्हा कार्याध्यक्ष तथा मिरज तालुका अध्यक्ष अरविंद कांबळे, युवक आघाडी तालुका अध्यक्ष सतीश खाडे, मिरज तालुका कार्याध्यक्ष वासू कांबळे, तालुका उपाध्यक्ष दीपक वाघमारे, बंटी दहिवडे, मनोज थैडे, नागेश यादव, युवराज लोखंडे, रवी कांबळे, दीपक घोडके यांस असंख्य कार्यकर्ते मिरज तालुक्यातून उपस्थित होते। यावेळी बोलताना रविबापू कांबळे काय म्हणाले? सध्या SC आरक्षणाच्या जे उपवर्गीकरण चालू आहे ते उपवर्गीकरण त्वरित रद्द करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं सांगली जिल्ह्याच्या वतीनं आज जिल्हा अधिकारी ऑफिस या ठिकाणी निवेदन देण्याकरता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिले। आज या ठिकाणी आपण निवेदन दिलेलं आहे। माझी RPIच्या वतीनं शासनाला मागणी आहे, आमची विनंती आहे की आपण हे उपवर्गीकरण त्वरित थांबवा आणि समाजातील तेढ निर्माण करायचा प्रयत्न आपण करू नका। कारण बाबासाहेब आंबेडकरांनी 59 जाती एका धाग्यामध्ये गुंतवल्या होत्या, एक माळ तयार केली होती, ती माळ आपण तोडण्याचा प्रयत्न आपण करू नका। आपण आमची माळ तोडण्याचा प्रयत्न केला तर आम्ही या सांगली जिल्ह्यात तरी कुठल्या आमदार खासदाराला उघडपणे फिरू देणार नाही, एवढा आमचा इशारा या ठिकाणी। रिपब्लिकन पार्टी स्टार वन मिनी बस, अचूक निर्भीड पत्रकारिता।